हा चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे। मुख्य भूमिकेत विकी कौशल त्याचप्रमाणे रश्मिका मंदाना आहेत। छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित आहे। प्रेक्षकांना विचारूया नक्की त्यांना कसा वाटला चित्रपट। काय वाटलं? खूप छान आहे, बघण्यासारखं आहे, बघून घ्यावा। राजांचा पराक्रम दाखवलेला आहे, छान पिक्चर आहे। काय छान आहे, सगळ्यांनी यावं आणि खरंच बघून जावं। किती रेटिंग द्याल त्याला? 100 of 100 खरंच खूप सुंदर आहे। पाहिलं की इतकं छान वाटतंय ना महाराजांबद्दल प्रति। सगळ्यांनी येऊन थिएटरला नक्की कोणता बघावा। scene जास्त आवडलाय? आता काही सांगू शकत नाही मी, खरंच सगळा पिक्चरच खूप छान आहे, खूप छान आहे, येऊन बघू। थँक्यू। प्रेक्षकांकडून दाद जी आहे ती मिळत आहे। हा जो चित्रपट आहे तो अत्यंत सुंदर असा चित्रपट आहे, खूपच छान चित्रपट आहे असं प्रेक्षकांकडून सतत सांगण्यात येत आहे। इथे आणखी काही प्रेक्षक आहेत। छावा चित्रपट बघितलाय, काय सांगाल, काय वाटतंय? स्टार्टिंग तर माझ्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण की मी सर्वांना सांगू इच्छितो की एंडचे जे सीन आहेत ते ज्या पद्धतीने रेकॉर्ड केले आहेत आपल्याला आपला इतिहास समजून जाईल। आपण आजच्या जगात बघतोय की पैशांसाठी इतर गोष्टींसाठी लोक या गोष्टीवरनं त्या गोष्टीवरनं जातात, पण संभाजीराजांचं जे चरित्र आहे ते सर्वांनी फक्त पिक्चर पाहून नाही पण ते आत्मसात केलं पाहिजे। आणि ज्या प्रकारे पिक्चर बनवले आहेत मोठ्या संख्येने लोकांना पाहिलं पाहिजे, त्याच्यातून गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत। खरंच खूप छान काम केलंय। विकी कौशल असेल, डायरेक्टिंग असेल, ऍक्शन सीन असतील। आपण गोरिला वॉरफेअर आजपर्यंत फक्त मूव्हीजमध्ये बघितलेलं, पण एका पिक्चरमध्ये 4 ते 5 विविध प्रकारांचे कसे गोरिला वॉरफेअर्स करू शकतात हे त्या पिक्चरमधनं दाखवलंय। हे खरंच खूप अनबिलिव्हेबल आहे। मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की हा पिक्चर त्यांनी नक्की पाहावा। हा चित्रपट पाहून तुमच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं आहे, इतका हा चित्रपट सुंदर आहे। किती रेटिंग द्याल याला? मी म्हणजे ह्या मूवीला रेटिंग देणं असं काही गोष्टच नाही आहे की ह्याच्यासारखा मूवी मी आजपर्यंत नाही पाहिला। मी प्रत्येक पिक्चर पाहत आलोय, पण ऍक्शन असेल, इमोशन्स असेल, फिलिंग्स असेल किंवा संभाजीराजांचा जो कॅरेक्टर विकी कौशलने प्ले केलाय मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा चांगलं अजून कोणीही प्ले करू शकतो। प्रत्येक भारतीयाने आपल्या फॅमिली बरोबर हा पिक्चर बघण्यासारखा आणि बघावा तो पिक्चर। फार सुंदर पिक्चर आहे। प्रत्येक भारतीयाने आपल्या फॅमिली सकट हा पिक्चर बघावा। फार सुंदर पिक्चर, फार सुरेख पिक्चर, असं पिक्चर होणं नाही। या चित्रपटादरम्यान जर आपण पाहिलं जेव्हा याच्यामध्ये जो लेझिम खेळताना महाराज दाखवले आहेत त्यावरती आक्षेपार्ह असं टीका करण्यात आलेली होती, परंतु हा चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे, काय सांगाल? त्या लेझिमच्या दृश्याने काही फरक मूवीवर पडत नाही। ते लेझिमचं दृश्य असतं तरी चाललं असतं, तरी सोन्याहून पिवळं झालं असतं, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही। जे जे आम्हाला पाहायचं होतं ते मिळालं बघायला। आणि सगळ्यांनी पिक्चर आपल्या फॅमिली सकट बघा। फार सुरेख पिक्चर आहे, सगळ्यांनी छान काम केलेलं आहे, डायरेक्टरने पूर्ण मेहनत घेतलेली आहे, त्याचा रिझल्ट त्याने 100% मिळेल। आणि रेटिंग म्हणाल तर 100 असेल तर मी 200 ते 500 रेटिंग देईन, इतकं छान पिक्चर आहे। धन्यवाद। प्रेक्षकांकडून या सिनेमाला चांगली अशी दाद देण्यात येत आहे। इथे आणखी काही प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इथे प्रेक्षकांनी आज चित्रपट जो आहे तो पाहिलेला आहे। काय सांगाल या चित्रपटाबद्दल? नंबर बनवला आणि प्रत्येकाने हा सिनेमा पाहायलाच हवा, कारण आपल्या महाराजांनी किती बलिदान दिले आहेत आपल्या ह्याच्यासाठी, स्वराज्यासाठी, ते प्रत्येकाने पाहायलाच पाहिजे। अक्षरशः शेवट इंटरव्हल नंतर बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं आहे। सगळ्यांनी नक्की एकदा पाहावाच। किती रेटिंग द्याल या चित्रपटाला? सगळे रेटिंगची गरजच नाही या पिक्चरला। प्रत्येक मराठी माणसाने मराठी काय सगळ्यांनीच पाहायला पाहिजे हा पिक्चर, म्हणजे कळेल लोकांच्या त्या लोकांच्या बलिदानाची काय किंमत आहे ती। विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांनी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत काम केलेलं आहे, काय सांगाल याबद्दल? काय कशा प्रकारे? कलाकृती एकदम उत्तम आहे, काय त्याच्यात हेच नाही। सगळ्यांनी पाहावा, प्रत्येकाला मी सांगतो की येऊन नक्की पाहावा पिक्चर। इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक जे आहेत त्यांच्याकडून चांगली अशी दाद देत आहेत। इथे आणखी काही प्रेक्षक आहेत ज्यांनी सकाळी 7चा शो जो आहे तो पाहिला आहे, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। आज सुबह 7 o'clock का जो शो है वो आपने देखा है, छावा मूवी का। क्या कहना चाहेंगे? अभी छावा मूवी देख ली आपने? जैसे कि मैंने टीजर देखा था तो मैंने सोचा नहीं था कि इतनी अच्छी मूवी होगी, लेकिन मेरी लाइफ की सबसे अच्छी मूवी है ये छावा। कोई शब्द ही नहीं है इसके लिए। इस जैसी नई मूवी आगे कुछ बनेगी या ना बन सकती, बट मुझे बहुत पसंद आई, सीरियसली दिल से। थँक्यू। इथे आणखी काही प्रेक्षक आहेत, आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत
कसा वाटला चित्रपट, एकंदरीत काय सांगाल आणि रेटिंग काय द्याल या चित्रपटाला? इट वॉज अमेजिंग मूवी, बहुत मजा आया और रेटिंग लाइक आई विल गिव 10 आउट ऑफ 9। बहुत मजा आया एक्चुअली एंड छावा को देख के इट्स लाइक की एनर्जी एंड जोश वो हमारे अंदर भी जाग गया था। इट्स रियली अमेजिंग, आप सबको भी जाना चाहिए और देखनी चाहिए। इट्स अ अमेजिंग मूवी, मस्ट गो एंड वॉच इट। थैंक यू। कसं वाटतंय मूवी बघून, काय सांगाल याबद्दल? म्हणजे खरं सांगू तर लक्ष्मण सरांनी ती हिंमत दाखवली आहे, कारण भरपूर लोक म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांसोबत जे झालेलं आहे रियालिटीमध्ये ते त्यांनी पुरेपूर पडद्यावर दाखवले आहे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे। पण एके बाजूला त्यांनी हे पण दाखवलंय की मीन्स त्यांनी त्यांच्या ज्या लढाया होत्या त्यांनी ते कशा जिंकल्यात, काय केल्यात आणि शेवटपर्यंत म्हणजे ते गेले, देवाघरी गेले, पण त्यांनी जाता जाता म्हणजे औरंगजेबाची जी हालत केली आणि ते एवढ्या सुंदर पद्धतीने दाखवलेलं आहे। फर्स्ट हाफ पेक्षा सेकंड हाफ खूप जास्त सुंदर होता। म्हणजे फर्स्ट हाफ पण चांगला आहे पण थोडासा लेंदी आहे, बट सेकंड हाफ खूप सुंदर होता। आणि स्पेशल मेन्शन विल बी ऑफ विनीत कुमार सिंग, बेस्ट। हा जो चित्रपट आला होता, ट्रेलर आला होता, तेव्हा या चित्रपटाच्या ट्रेलर दरम्यान बराच वाद जो आहे तो झाला होता। या चित्रपटामध्ये जे लेझिमचं नृत्य दाखवण्यात आलेलं होतं त्यावरून बराच वाद झाला, तो टीका झाली सीन होती. तो सीन कापला गेलाय। जो गाणं म्हणजे ते लेझिम वगैरे होतं तिकडे खूप सुंदर पण सीन टाकलेला आहे आणि कदाचित तो म्हणजे नंतर टाकला का पहिले मला माहित नाही, पण तो खूप सुंदर वाटतोय आता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये। आणि लेझिम तसं पण आपला एक सांस्कृतिक खेळ आहे, तर ठीक आहे, त्याच्यात काही वाद नहीं। छावा मूवी देख के आए हो, क्या कहना चाहोगे इस मूवी में विकी कौशल ने किरदार निभाया है, क्या कहना चाहोगे उसके ऊपर? विक्की कौशल जी का तो मैं शुरुआत से खैर फैन रहा हूँ और एक्सपेक्टेशन थी मुझे इस मूवी से कि ऐसा तो परफॉर्मेंस करेंगे ही। उनका लुक वुक देखा था और काफ़ी एक्साइटेड भी था और हाँ मतलब जो मेरी अपेक्षाएं थी उस पर खरे उतरे हैं। अब रातों की मेरी नींद, मैं 24 घंटे से सोया नहीं हूँ। फर्स्ट शो देखा मैंने और नींद आ जानी चाहिए एक इंसान को, बट सारी नींद उड़ा दी उनकी परफॉर्मेंस ने। और उनका फर्स्ट हाफ थोड़ा सा, मैं कहूँगा थोड़ा सा लिटिल बिट स्लो हो गया था बीच में कहीं जाकर, बट सेकंड हाफ ने तो मतलब माइंड ब्लोइंग था। सेकंड हाफ की एंडिंग और मतलब एवरीथिंग वाज परफेक्ट। सो ये कितनी रेटिंग देना चाहोगे इस मूवी को आप? आउट ऑफ स्केल पे 10 और 5। 100 आउट ऑफ? अच्छा 100 आउट ऑफ 100 मतलब लाइक नॉट 100 आउट ऑफ 100, 98 परफेक्ट तो कुछ नहीं होता ना। वो 2% किस लिए कम? वो फर्स्ट हाफ के लिए। और रश्मिका मंदाना मतलब पर्सनली मुझे थोड़ा सा मराठी कैरेक्टर में थोड़ा सा ऐसा लगा कि कोई और बेटर ऑप्शन हो सकता था एज एन एक्टर। मैं जहां तक एंड देखता, विकी कौशल? विकी कौशल वॉज परफेक्ट एंड या उससे बेटर ऑप्शन हो नहीं सकता था छावा के लिए, संभाजी महाराज के लिए। तो या प्रेक्षकांकडून वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगण्यात येत आहेत। प्रेक्षकांचं असं देखील म्हणणं आहे की रश्मिका मंदाना हिने जे किरदार निभावलेलं आहे तिच्या बदल्यामध्ये दुसरी कोणतीतरी मराठी नायिका या भूमिकेत असायला हवी होती आणि विकी कौशलने जे पात्र निभावलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांचा चांगला असा प्रतिसाद या छावा चित्रपटाला मिळत आहे आणि हा छावा चित्रपट लवकरच मोठ्या प्रमाणावर इथे तरुणाई जी आहे ती या छावा चित्रपट बघण्यासाठी येत आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। हा चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे। मुख्य भूमिकेत विकी कौशल त्याचप्रमाणे रश्मिका मंदाना आहेत। छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित आहे। प्रेक्षकांना विचारूया नक्की त्यांना कसा वाटला चित्रपट, खूप छान आहे, काय बघण्यासारखं वाटलं? आहे, खूप छान आहे, बघण्यासारखं आहे, बघून घ्यावा। राजांचा पराक्रम दाखवलेला आहे, छान पिक्चर आहे। काय खूप छान आहे, सगळ्यांनी यावं आणि खरंच बघून जावं। किती रेटिंग द्याल त्याला? 100 ऑफ 100 खरंच खूप सुंदर आहे। पाहिलं की इतकं छान वाटतंय ना महाराजांबद्दल प्रति। सगळ्यांनी येऊन थिएटरला नक्की कोणता बघावा। सीन जास्त आवडलाय? आता काही सांगू शकत नाही मी, खरंच सगळा पिक्चरच खूप छान आहे, खूप छान आहे, येऊन बघू। थँक्यू। प्रेक्षकांकडून दाद जी आहे ती मिळत आहे। हा जो चित्रपट आहे तो अत्यंत सुंदर असा चित्रपट आहे, खूपच छान चित्रपट आहे असं प्रेक्षकांकडून सतत सांगण्यात येत आहे। इथे आणखी काही प्रेक्षक आहेत। छावा चित्रपट बघितलाय, काय सांगाल, काय वाटतंय? स्टार्टिंग तर माझ्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण की मी सर्वांना सांगू इच्छितो की एंडचे जे सीन आहेत ते ज्या पद्धतीने रेकॉर्ड केले आहेत आपल्याला आपला इतिहास समजून जाईल
आपण आजच्या जगात बघतोय की पैशांसाठी इतर गोष्टींसाठी लोक या गोष्टीवरनं त्या गोष्टीवरनं जातात, पण संभाजीराजांचं जे चरित्र आहे ते सर्वांनी फक्त पिक्चर पाहून नाही पण ते आत्मसात केलं पाहिजे. आणि ज्या प्रकारे पिक्चर बनवलेत मोठ्या संख्येने लोकांना पाहिलं पाहिजे, त्याच्यातून गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. खरंच खूप छान काम केलंय. विकी कौशल असेल, डायरेक्टिंग असेल, ऍक्शन सीन असतील. आपण गोरिला वॉरफेअर आजपर्यंत फक्त मूव्हीजमध्ये बघितलेलं, पण एका पिक्चरमध्ये 4 ते 5 विविध प्रकारांचे कसे गोरिला वॉरफेअर्स करू शकतात हे त्या पिक्चरमधनं दाखवलंय. हे खरंच खूप अनबिलिव्हेबल आहे. मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की हा पिक्चर त्यांनी नक्की पाहावा. हा चित्रपट पाहून तुमच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं आहे. इतका हा चित्रपट सुंदर आहे. किती रेटिंग द्याल याला? मी म्हणजे ह्या मूवीला रेटिंग देणं असं काही गोष्टच नाही आहे की ह्याच्यासारखा मूवी मी आजपर्यंत नाही पाहिला. मी प्रत्येक पिक्चर पाहत आलोय, पण ऍक्शन असेल, इमोशन्स असेल, फिलिंग्स असेल किंवा संभाजीराजांचा जो कॅरेक्टर विकी कौशलने प्ले केलाय, मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा चांगलं अजून कोणीही प्ले करू शकतो. प्रत्येक भारतीयाने आपल्या फॅमिली बरोबर हा पिक्चर बघण्यासारखा आणि बघावा. तो पिक्चर फार सुंदर पिक्चर आहे. प्रत्येक भारतीयाने आपल्या फॅमिली सकट हा पिक्चर बघावा. फार सुंदर पिक्चर, फार सुरेख पिक्चर. असं पिक्चर होणं नाही. या चित्रपटादरम्यान जर आपण पाहिलं, जेव्हा याच्यामध्ये जो लेझिम खेळताना महाराज दाखवले आहेत त्यावरती आक्षेपार्ह असं टीका करण्यात आलेली होती, परंतु हा चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे. काय सांगाल? त्या लेझिमच्या दृश्याने काही फरक मूवीवर पडत नाही. ते लेझिमचं दृश्य असतं तरी चाललं असतं, तरी सोन्याहून पिवळं झालं असतं. हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. जे जे आम्हाला पाहायचं होतं ते मिळालं बघायला. आणि सगळ्यांनी पिक्चर आपल्या फॅमिली सकट बघा. फार सुरेख पिक्चर आहे. सगळ्यांनी छान काम केलेलं आहे. डायरेक्टरने पूर्ण मेहनत घेतलेली आहे. त्याचा रिझल्ट त्याने 100% मिळेल. आणि रेटिंग म्हणाल तर 100 असेल तर मी 200 ते 500 रेटिंग देईन. इतकं छान पिक्चर आहे. धन्यवाद. प्रेक्षकांकडून या सिनेमाला चांगली अशी दाद देण्यात येत आहे. इथे आणखी काही प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इथे प्रेक्षकांनी आज चित्रपट जो आहे तो पाहिलेला आहे. काय सांगाल या चित्रपटाबद्दल? नंबर बनवला आणि प्रत्येकाने हा सिनेमा पाहायलाच हवा, कारण आपल्या महाराजांनी किती बलिदान दिले आहेत आपल्या ह्याच्यासाठी, स्वराज्यासाठी, ते प्रत्येकाने पाहायलाच पाहिजे. अक्षरशः शेवट इंटरव्हल नंतर बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं आहे. सगळ्यांनी नक्की एकदा पाहावाच. किती रेटिंग द्याल या चित्रपटाला? सगळे रेटिंगची गरजच नाही या पिक्चरला. प्रत्येक मराठी माणसाने, मराठी काय सगळ्यांनीच पाहायला पाहिजे हा पिक्चर, म्हणजे कळेल लोकांच्या त्या लोकांच्या बलिदानाची काय किंमत आहे ती. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांनी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत काम केलेलं आहे. काय सांगाल याबद्दल? कशा प्रकारे? कलाकृती एकदम उत्तम आहे. काय त्याच्यात हेच नाही. सगळ्यांनी पाहावा. प्रत्येकाला मी सांगतो की येऊन नक्की पाहावा पिक्चर. इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक जे आहेत त्यांच्याकडून चांगली अशी दाद देत आहेत. इथे आणखी काही प्रेक्षक आहेत ज्यांनी सकाळी 7चा शो जो आहे तो पाहिला आहे. त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. आज सुबह 7 o'clock का जो शो है वो आपने देखा है, छावा मूवी का. क्या कहना चाहेंगे? अभी छावा मूवी देख ली आपने? जैसे कि मैंने टीजर देखा था तो मैंने सोचा नहीं था कि इतनी अच्छी मूवी होगी, लेकिन मेरी लाइफ की सबसे अच्छी मूवी है ये छावा. कोई शब्द ही नहीं है इसके लिए. इस जैसी नई मूवी आगे कुछ बनेगी या ना बन सकती, बट मुझे बहुत पसंद आई, सिरियसली, दिल से. थँक्यू. इथे आणखी काही प्रेक्षक आहेत, आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कसा वाटला चित्रपट? एकंदरीत काय सांगाल आणि रेटिंग काय द्याल या चित्रपटाला? इट वॉज अमेजिंग मूवी. बहुत मजा आया और रेटिंग लाइक आई विल गिव 10 out of 9. बहुत मजा आया एक्चुअली. एंड छावा को देख के इट्स लाइक की एनर्जी एंड जोश वो हमारे अंदर भी जाग गया था. इट्स रियली अमेजिंग. आप सबको भी जाना चाहिए और देखनी चाहिए. इट्स अ अमेजिंग मूवी. मस्ट गो एंड वॉच इट. थँक्यू. कसं वाटतंय मूवी बघून? काय सांगाल याबद्दल? म्हणजे खरं सांगू तर लक्ष्मण सरांनी ती हिंमत दाखवली आहे, कारण भरपूर लोक म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांसोबत जे झालेलं आहे रियालिटीमध्ये ते त्यांनी पुरेपूर पडद्यावर दाखवले आहे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. पण एके बाजूला त्यांनी हे पण दाखवलंय की मीन्स त्यांनी त्यांच्या ज्या लढाया होत्या त्यांनी ते कशा जिंकल्यात, काय केल्यात आणि शेवटपर्यंत म्हणजे ते गेले, देवाघरी गेले, पण त्यांनी जाता जाता म्हणजे औरंगजेबाची जी हालत केली आणि ते एवढ्या सुंदर पद्धतीने दाखवलेलं आहे. फर्स्ट हाफ पेक्षा सेकंड हाफ खूप जास्त सुंदर होता. म्हणजे फर्स्ट हाफ पण चांगला आहे पण थोडासा लेंदी आहे, बट सेकंड हाफ खूप सुंदर होता.
आणि स्पेशल मेन्शन विल बी ऑफ विनीत कुमार सिंग. बेस्ट. हा जो चित्रपट आला होता, ट्रेलर आला होता, तेव्हा या चित्रपटाच्या ट्रेलर दरम्यान बराच वाद जो आहे तो झाला होता. या चित्रपटामध्ये जे लेझिमचं नृत्य दाखवण्यात आलेलं होतं त्यावरून बराच वाद झाला तो होता, सीन टीका झाली होती. तो सीन कापला गेलाय. जो गाणं म्हणजे ते लेझिम वगैरे होतं तिकडे खूप सुंदर पण सीन टाकलेला आहे आणि कदाचित तो म्हणजे नंतर टाकला का पहिले मला माहित नाही, पण तो खूप सुंदर वाटतोय आता. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि लेझिम तसं पण आपला एक सांस्कृतिक खेळ आहे, तर ठीक आहे, त्याच्यात काही वाद नहीं है. छावा मूवी देख के आए हो, क्या कहना चाहोगे इस मूवी में विकी कौशल ने किरदार निभाया है, क्या कहना चाहोगे उसके ऊपर? विक्की कौशल जी का तो मैं शुरुआत से खैर फैन रहा हूँ और एक्सपेक्टेशन थी मुझे इस मूवी से कि ऐसा तो परफॉर्मेंस करेंगे ही. उनका लुक वुक देखा था और काफ़ी एक्साइटेड भी था. और हाँ, मतलब जो मेरी अपेक्षाएं थी उस पर खरे उतरे हैं. अब रातों की मेरी नींद, मैं 24 घंटे से सोया नहीं हूँ. फर्स्ट शो देखा मैंने और नींद आ जानी चाहिए एक इंसान को, बट सारी नींद उड़ा दी उनकी परफॉर्मेंस ने. और उनका फर्स्ट हाफ थोड़ा सा, मैं कहूँगा थोड़ा सा लिटिल बिट स्लो हो गया था बीच में कहीं जाकर, बट सेकंड हाफ ने तो मतलब माइंड ब्लोइंग था. सेकंड हाफ की एंडिंग और मतलब एवरीथिंग वाज परफेक्ट. सो ये कितनी रेटिंग देना चाहोगे इस मूवी को आप? आउट ऑफ स्केल पे 10 और 5. 100 आउट ऑफ? अच्छा, 100 आउट ऑफ 100 मतलब लाइक नॉट 100 आउट ऑफ 100, 98. परफेक्ट तो कुछ नहीं होता ना. वो 2% किस लिए कम? वो फर्स्ट हाफ के लिए. और रश्मिका मंदाना, मतलब पर्सनली मुझे थोड़ा सा मराठी कैरेक्टर में थोड़ा सा ऐसा लगा कि कोई और बेटर ऑप्शन हो सकता था एज एन एक्टर. मैं जहां तक एंड देख रहा विकी कौशल? विकी कौशल वॉज परफेक्ट एंड या उससे बेटर ऑप्शन हो नहीं सकता था छावा के लिए, संभाजी महाराज के लिए. तो या प्रेक्षकांकडून वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगण्यात येत आहेत. प्रेक्षकांचं असं देखील म्हणणं आहे की रश्मिका मंदाना हिने जे किरदार निभावलेलं आहे तिच्या बदल्यामध्ये दुसरी कोणती तरी मराठी नायिका या भूमिकेत असायला हवी होती आणि विकी कौशलने जे पात्र निभावलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांचा चांगला असा प्रतिसाद या छावा चित्रपटाला मिळत आहे आणि हा छावा चित्रपट लवकरच मोठ्या प्रमाणावर इथे तरुणाई जी आहे ती या छावा चित्रपट बघण्यासाठी येत आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. हा चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे. मुख्य भूमिकेत विकी कौशल, त्याचप्रमाणे रश्मिका मंदाना आहेत. छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित आहे. प्रेक्षकांना विचारूया नक्की त्यांना कसा वाटला चित्रपट. खूप छान आहे, काय बघण्यासारखं आहे. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. बघून घ्यावा. राजांचा पराक्रम दाखवलेला आहे. छान पिक्चर आहे. काय खूप छान आहे. सगळ्यांनी यावं आणि खरंच बघून जावं. किती रेटिंग द्याल त्याला? 100 ऑफ 100. खरंच खूप सुंदर आहे. पाहिलं की इतकं छान वाटतंय ना महाराजांबद्दल प्रति. सगळ्यांनी येऊन थिएटरला नक्की कोणता बघावा. सीन जास्त आवडलाय? आता काही सांगू शकत नाही मी. खरंच सगळा पिक्चरच खूप छान आहे. खूप छान आहे. येऊन बघू. थँक्यू. प्रेक्षकांकडून दाद जी आहे ती मिळत आहे. हा जो चित्रपट आहे तो अत्यंत सुंदर असा चित्रपट आहे. खूपच छान चित्रपट आहे असं प्रेक्षकांकडून सतत सांगण्यात येत आहे. इथे आणखी काही प्रेक्षक आहेत. छावा चित्रपट बघितलाय, काय सांगाल, काय वाटतंय? स्टार्टिंग तर माझ्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण की मी सर्वांना सांगू इच्छितो की एंडचे जे सीन आहेत ते ज्या पद्धतीने रेकॉर्ड केले आहेत आपल्याला आपला इतिहास समजून जाईल. आपण आजच्या जगात बघतोय की पैशांसाठी, इतर गोष्टींसाठी लोक या गोष्टीवरनं त्या गोष्टीवरनं जातात, पण संभाजीराजांचं जे चरित्र आहे ते सर्वांनी फक्त पिक्चर पाहून नाही पण ते आत्मसात केलं पाहिजे. आणि ज्या प्रकारे पिक्चर बनवले आहेत मोठ्या संख्येने लोकांना पाहिलं पाहिजे, त्याच्यातून गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. खरंच खूप छान काम केलंय. विकी कौशल असेल, डायरेक्टिंग असेल, ऍक्शन सीन असतील. आपण गोरिला वॉरफेअर आजपर्यंत फक्त मूव्हीजमध्ये बघितलेलं, पण एका पिक्चरमध्ये 4 ते 5 विविध प्रकारांचे कसे गोरिला वॉरफेअर्स करू शकतात हे त्या पिक्चरमधनं दाखवलंय. हे खरंच खूप अनबिलिव्हेबल आहे. मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की हा पिक्चर त्यांनी नक्की पाहावा. हा चित्रपट पाहून तुमच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं आहे. इतका हा चित्रपट सुंदर आहे. किती रेटिंग द्याल याला? मी म्हणजे ह्या मूवीला रेटिंग देणं असं काही गोष्टच नाही आहे की ह्याच्यासारखा मूवी मी आजपर्यंत नाही पाहिला. मी प्रत्येक पिक्चर पाहत आलोय, पण ऍक्शन असेल, इमोशन्स असेल, फिलिंग्स असेल किंवा संभाजीराजांचा जो कॅरेक्टर विकी कौशलने प्ले केलाय मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा चांगलं अजून कोणीही प्ले करू शकतो. प्रत्येक भारतीयाने आपल्या फॅमिली बरोबर हा पिक्चर बघण्यासारखा आणि बघावा तो पिक्चर. फार सुंदर पिक्चर आहे.
प्रत्येक भारतीयाने आपल्या फॅमिली सकट हा पिक्चर बघावा. फार सुंदर पिक्चर, फार सुरेख पिक्चर. असं पिक्चर होणं नाही. या चित्रपटादरम्यान जर आपण पाहिलं, जेव्हा याच्यामध्ये जो लेझिम खेळताना महाराज दाखवले आहेत त्यावरती आक्षेपार्ह असं टीका करण्यात आलेली होती, परंतु हा चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे. काय सांगाल? त्या लेझिमच्या दृश्याने काही फरक मूवीवर पडत नाही. ते लेझिमचं दृश्य असतं तरी चाललं असतं, तरी सोन्याहून पिवळं झालं असतं. हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. जे जे आम्हाला पाहायचं होतं ते मिळालं बघायला. आणि सगळ्यांनी पिक्चर आपल्या फॅमिली सकट बघा. फार सुरेख पिक्चर आहे. सगळ्यांनी छान काम केलेलं आहे. डायरेक्टरने पूर्ण मेहनत घेतलेली आहे. त्याचा रिझल्ट त्याने 100% मिळेल. आणि रेटिंग म्हणाल तर 100 असेल तर मी 200 ते 500 रेटिंग देईन. इतकं छान पिक्चर आहे. धन्यवाद. प्रेक्षकांकडून या सिनेमाला चांगली अशी दाद देण्यात येत आहे. इथे आणखी काही प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इथे प्रेक्षकांनी आज चित्रपट जो आहे तो पाहिलेला आहे. काय सांगाल या चित्रपटाबद्दल? नंबर बनवला आणि प्रत्येकाने हा सिनेमा पाहायलाच हवा, कारण आपल्या महाराजांनी किती बलिदान दिले आहेत आपल्या ह्याच्यासाठी, स्वराज्यासाठी, ते प्रत्येकाने पाहायलाच पाहिजे. अक्षरशः शेवट इंटरव्हल नंतर बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं आहे. सगळ्यांनी नक्की एकदा पाहावाच. किती रेटिंग द्याल या चित्रपटाला? सगळे रेटिंगची गरजच नाही या पिक्चरला. प्रत्येक मराठी माणसाने मराठी काय सगळ्यांनीच पाहायला पाहिजे हा पिक्चर, म्हणजे कळेल लोकांच्या त्या लोकांच्या बलिदानाची काय किंमत आहे ती. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांनी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत काम केलेलं आहे. काय सांगाल याबद्दल? काय कशा प्रकारे? दोघांची कलाकृती एकदम उत्तम आहे, काय त्याच्यात हेच नाही. सगळ्यांनी पाहावा. प्रत्येकाला मी सांगतो की येऊन नक्की पाहावा पिक्चर. इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक जे आहेत त्यांच्याकडून चांगली अशी दाद देत आहेत. इथे आणखी काही प्रेक्षक आहेत ज्यांनी सकाळी 7चा शो जो आहे तो पाहिला आहे. त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. आज सुबह 7 o'clock का जो शो है वो आपने देखा है, छावा मूवी का. क्या कहना चाहेंगे? अभी छावा मूवी देख ली आपने? जैसे कि मैंने टीजर देखा था तो मैंने सोचा नहीं था कि इतनी अच्छी मूवी होगी, लेकिन मेरी लाइफ की सबसे अच्छी मूवी है ये छावा. कोई शब्द ही नहीं है इसके लिए. इस जैसी नई मूवी आगे कुछ बनेगी या ना बन सकती, बट मुझे बहुत पसंद आई, सिरियसली, दिल से. थँक्यू. इथे आणखी काही प्रेक्षक आहेत, आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कसा वाटलाय चित्रपट? एकंदरीत काय सांगाल आणि रेटिंग काय द्याल या चित्रपटाला? इट वॉज अमेजिंग मूवी. बहुत मजा आया. और रेटिंग लाइक आई विल गिव